मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे म्हणजे मानस क्रिएशन स्टेटस. तर मित्रांनो, एकदम फुलकथानं ट्रेंडिंग असा आपला आजचा व्हिडिओ होणार आहे. तर खूप दिवसानंतर आपला व्हिडिओ येत आहे मित्रांनो. तर काही अडचणीमुळे आपला व्हिडिओ येत नव्हती मित्रांनो, ते तुम्ही समजून घेऊ शकता. तर मित्रांनो, आता आपली खतरनाक ट्रेंडिंग अशी इफेक्टवर व्हिडिओ होणार आहे. तर मग कमी मित्रांनो आणि कन्सेप्ट मित्रांनो मयूर क्रिएशनचा आहे मित्रांनो. त्यामुळे त्याला विजिट करू शकता मयूर क्रिएशन स्टेटस. त्याचाच मित्रांनो मटेरियल आहे आपल्याकडे. तर ते सध्या त्याचं घेतलेले आपण नवीन नेक्स्ट टाईम आपली स्वतःची व्हिडिओ. तर चला आपण ॲनिमेशन ओपन करून घेऊया. प्रोजेक्टच करू मित्रांनो. ॲनिमेशन ओपन करून प्रोजेक्टच करण्याचा मित्रांनो मागे असेल काय करायचं आहे तुम्हाला, जे डिस्क्रिप्शनमध्ये बिट मार्क अँड आपला जो शेक इफेक्ट प्रोजेक्ट आहे तो मित्रांनो घ्यायचे. तर अशा प्रकारे घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इनपुट करून घेतल्यानंतर मित्रांनो आपण डेट चालू करून घेऊया. इनपुट करून घेतल्यानंतर काय करायचं आहे, आपला बिटमार्क वेगळं टच करायचे. बिटमार्क प्रोजेक्ट टच केल्यानंतर तर अशा प्रकारे मित्र मी सर्व दिलेले होते. तर मित्रांनो तुमचं फॉन्ट नसेल आले काय करायचं, ते आपल्या इमोजीवर टाईप करायचे, एडिट टेक्स्टवर जायचे आणि मित्रांनो जे iOS16 मित्रांनो मी दिलेलं आहे देतो म्हणजे मित्रांनो मला डिस्क्रिप्शन आहे, तुम्ही मी तिथून सिलेक्ट करून डाउनलोड करून घेऊ शकता. तर नाहीतर जी काही क्रिएशन मराठी मित्रांनो ते पण आहे, तर बघू शकतो मी. अशा प्रकारे घेतल्यानंतर तुम्हाला सर्व तेच करायचे, सर्व लेयर्सला लागत नसेल तर मित्रांनो तेच करून टाकायचे. तर मित्रांनो आता काय करायचं, तर फोटो लावायचे. फक्त मित्रांनो काय सांगतो, फक्त फोटो लावायचे आणि आपली व्हिडिओ तयार झाली म्हणजे असं समजायचं. तर अशा प्रकारे फोटो प्लस टाईप करायचे, मीडियावर जायचे आणि मित्रांनो डाउनलोड्स फोल्डर मिळायचे. अशा प्रकारे बघू शकतो जयेश मस्करचा पहिलाच फोटो आहे. तो फोटो सिलेक्ट करून घेतल्यानंतर काय करायचं आहे, आपलं शॉर्ट असं खेचून घ्यायचे आणि मित्रांनो ते फोटो टॅप करायचे, मूव अँड ट्रान्सलेशन द्यायचे आणि दुसऱ्या नंबरचे ऑप्शन द्यायचे. तर मित्रांनो इथे येते नाही बघू शकता, स्क्रोल डाऊन येते, इकडे असं खाली करून घ्यायचे. ऑप्शन 90 डिग्री ठेवू आपण मित्रांनो. 90 डिग्री ठेवल्यानंतर काय करायचं, न्यू सेट करून असं त्याला ॲडजस्ट करून टाकायचे. तर बघू शकता अशा प्रकारे. तर शेवटचं तुम्हाला असेच फोटो करायचे बघू शकता. तर आता आपण दाखवू तुम्हाला. तर बघू शकता हा वाला एक फोटो आहे, तो परत 90 डिग्री करून घेऊ. अशा प्रकारे 90 डिग्री केल्यानंतर मला शेवट खेचून घ्यायचे, अशा प्रकारे त्याला ओढून घ्यायचे. आणि त्याला पुन्हा एकदा पुढचं बिट मार्कला पण तेच करायचे. तर बघू शकता अशा प्रकारे 90 डिग्री अशा प्रकारे खेचून घ्यायचे. तर अशा प्रकारे आपण लेंथ त्याची वाढवून घेऊया. तर मित्रांनो मला व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करत नाही त्याच्यामुळे आपल्या जे चॅनलची रीच आहे ती डाऊन होत आहे. बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे खेचून घ्यायचे. अशा प्रकारे झाल्यानंतर काय करायचे, जी लेयर्स आहे ते अशा प्रकारे मित्रांनो पहिल्या लेयर्स व्हायचे. पहिल्या लेयर्सपासून ती जी पहिली लेयर तिच्या फोटोची त्यावर टच करायची आणि अशा प्रकारे खाली लॉंग प्रेस करून खेचून घ्यायचे. तर इतकं खेचून घ्यायचे मित्रांनो. तर अशा प्रकारे शॉर्टकट तुम्हाला जे आहे ते मित्रांनो फोटो असे खाली खेचून घ्यायचे. तर जरा बघून घ्या. तर अशा प्रकारे करायचे. चला आपण जरा करून घेऊया. अशा प्रकारे झाल्यानंतर काय करायचं, तर शेक इफेक्ट प्रोजेक्टच करायचे. तर पुन्हा एकदा बॅग घ्यायचे, आपलं शेक इफेक्ट प्रोजेक्टच करायचे. जो मित्रांनो फोटो आहे त्यावर टॅप करायचे, इफेक्टवर जायचे, 3 जायचे, टॉप इफेक्ट करायचे. तर पुन्हा एकदा आपला बॅग घ्यायचे, बिटमार्क प्रोजेक्ट जायचे. बिटमार्क प्रोजेक्ट गेल्यानंतर काय करायचं, तो पहिल्या नंबरचा फोटो आहे त्यावर टॅप करायचे, इफेक्टवर जायचे, 3 जायचे, टेक्स्ट करून टाकायचे. तर अशा प्रकारे बघू शकता. तर मित्रांनो पुढच्या फोटोला त्याचे फोटो टॅप इफेक्ट 3 डॉट पेस्ट. तर अशा मित्रांनो इफेक्ट आपला ब्लरिंग इफेक्ट आहे मित्रांनो, म्हणजे कॅपकटमध्ये असतो आपला ॲनिमेशनमध्ये आहे ते मित्रांनो करून घेतलेले आहे. चला आपण अशा प्रकारे शॉर्टकट लावून घेऊया. अशा प्रकारे आपली व्हिडिओ झालेली. आता काय करायचे, इफेक्ट लावायचे, पुन्हा त्या बॅग घ्यायचे, शेक इफेक्ट जायचे. शेक इफेक्ट गेल्यानंतर रेक्टॅंगल आहे तो डबल प्लस तीवर कॉपी लेअर करायचे. तर अशा प्रकारे गेल्यानंतर पुन्हा एकदा बिटमार्क व्ह्यू घ्यायचे आणि जो डबल प्लस तीवर टॅप करायचे, पेस्ट लेअर करायचे अशा प्रकारे आणि त्याला शॉर्ट वगैरे खेचून घ्यायचे. बघू शकता ब्रँड अशी व्हिडिओ झालेली आहे. तर तुम्हाला आता प्रोजेक्ट काय करायचं आहे, एक्सपोर्ट करायचे. एक्सपोर्ट करण्यासाठी काय करायचं आहे, तो वरच्या ऑप्शनवर क्लिक करायचे आणि एक्सपोर्ट ऑप्शनवर क्लिक करायचे.